नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा पण तितकाच काळजी टाकणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशात विद्यार्थी आत्महत्यांचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढत आहे. आज आपण याच माहितीच्या आधारे या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरं, या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी श्री अरविंदो यांचं हे एक वाक्य बघा. ते म्हणतात, आत्महत्या वेदना संपवत नाही, ती फक्त ती वेदना दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवते. अगदी खरं आहे ना? नैराश्यातून एखादं टोकचं पाऊल उचलल्यावर त्या व्यक्तीचा त्रास कदाचित संपत असेल, पण मागे राहिलेल्या कुटुंबासाठी ती एक जन्मभराची वेदना असते. हाच विचार आपल्याला एका मोठ्या राष्ट्रीय विरोधाभासाकडे घेऊन जातो. आता एक मोठा विरोधाभास पहा. एका बाजूला आपण जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखले जातो. आपल्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल 65% लोक हे 35 वर्षांखालील आहेत आणि देशाचं सरासरी वय फक्त 29 वर्ष आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण दुसऱ्या बाजूला दुर्दैवी वास्तव काय आहे? याच तरुण पिढीवर प्रचंड मानसिक दबाव आहे, ज्यातून विद्यार्थी आत्महत्यांसारखे विदारक प्रसंग समोर येत आहेत. NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोची ही आकडेवारी बघा. हा आलेख कसा सतत वरच जातोय. 2020 मध्ये 12,500च्या आसपास असणारा आत्महत्यांचा आकडा 2024 मध्ये चक्क 14,488 वर पोहोचलाय. हा वाढता आलेख खरंच खूप अस्वस्थ करणारा आहे. आता या आकडेवारीतील सर्वात लक्षवेधी आणि धक्कादायक बाब म्हणजे लोकमतच्या या अहवालानुसार आपल्या देशात दररोज सरासरी 40 विद्यार्थी स्वतःचं आयुष्य संपवत आहेत. विचार करा, दिवसाला 40 मुलं एका अदृश्य दबावाला बळी पडत आहेत. आणि यात आणखी एक चिंतेची बाब म्हणजे या यादीत आपलं महाराष्ट्र राज्य सर्वात आघाडीवर असल्याचं दिसतंय. थोडा भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर ही समस्या नेमकी कुठे केंद्रित झाली आहे हे लक्षात येईल. देशातल्या एकूण विद्यार्थी आत्महत्यांपैकी जवळपास 43% घटना फक्त या 4 राज्यांमध्ये घडल्या आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 1909 घटनांची नोंद आहे आणि त्याखालोखाल उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तमिळनाडूचा क्रमांक लागतो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की या राज्यांमधील शैक्षणिक आणि सामाजिक वातावरणात तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. आकडेवारी बाजूला ठेवली तर यामागे प्रत्यक्ष माणसांच्या, कुटुंबांच्या कहाण्या आहेत. अकोल्याचीच ही घटना बघा. 10वीत एका मुलाला 67% गुण मिळतात. ही खरं तर फर्स्ट क्लास म्हणजे प्रथम श्रेणी आहे, पण तरीही अपेक्षित यश न मिळाल्याच्या नैराश्यातून त्याने थेट जलाशयात उडी घेऊन आत्महत्या केली. आपण यशाची व्याख्या किती संकुचित करून ठेवली आहे, नाही का? मग या टोकाच्या पावलामागे नेमकी कारणं काय असू शकतात? या अहवालानुसार आपण पाहिलं तर 25 ते 30% प्रकरणांमध्ये कुटुंबातले वाद आणि मतभेद हे सर्वात मोठं कारण आहे. त्यानंतर सुमारे 24% घटना मानसिक आजार आणि नैराश्यामुळे घडतात. कोहळ्या वयातले नातेसंबंध आणि परीक्षेतलं अपयश ही देखील खूप मोठी कारणं आहेत. आता हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की हा धोका नेमका कोणाला जास्त आहे. यात 53% मुलं आणि 47% मुली आहेत. पण यातली सर्वात महत्त्वाची आकडेवारी म्हणजे 58% मुलं ही 16 ते 21 या वयोगटातली आहेत. 10वी पासून ते पदवीच्या पहिल्या वर्षापर्यंतचा हा काळ करिअरच्या दृष्टीने हा प्रचंड दबावाचा काळ असतो, जिथे मुलांना मानसिक आधाराची सगळ्यात जास्त गरज असते. पुढचा आकडा नीट बघा. 150 पेक्षा जास्त. 2015 ते 2024 या एका दशकात स्पर्धा परीक्षांच्या तयारीचं केंद्र असलेल्या कोटा शहरात 150हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. तिथे जाणाऱ्या मुलांवर यशाचं, पालकांच्या अपेक्षांचं आणि एकाकीपणाचं इतकं मोठं ओझं असतं की ते न पेलवल्यामुळेच अशा धक्कादायक घटना घडत आहेत. हे चित्र पुढे कसं बदलतं ते पाहूया. 65 हा आकडा सांगतो की फक्त उच्च आणि नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळाला म्हणजे सगळ्या समस्या सुटल्या असं मुळीच नाही. 2021 ते 2025 या काळात देशभरातल्या IITमध्ये शिकणाऱ्या सुमारे 65 विद्यार्थ्यांनी आपला जीव दिलाय. म्हणजे यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही तिथली स्पर्धा आणि ताण किती असहाय्य असू शकतो हे यातून दिसतं. आणि हे अगदी अचूकपणे दर्शवतं की आधुनिक शिक्षण व्यवस्थेत नेमकं काय चुकतंय. अहवालात अत्यंत परखडपणे मांडलंय की शिक्षण आता ज्ञान मिळवण्याचं साधन राहिलेलंच नाही. अगदी लहानपणापासूनच मुलं शाळा, ट्युशन आणि क्लासेसच्या दुष्टचक्रात अडकतात. त्यांचे स्वतःचे छंद, वाचन, खेळणं हे सगळंच गायब होतं आणि उरते ती फक्त मार्कांची जीवघेणी शर्यत. या शैक्षणिक दबावाव्यतिरिक्त अहवालात काही सामाजिक दबावांचाही उल्लेख केला आहे. पहिलं म्हणजे सोशल मीडियाचा वाढता प्रभाव. इतरांचं यश पाहून तरुणांमध्ये स्वतःविषयी न्यूनगंड निर्माण होतो. शिवाय अहवालात असाही एक दृष्टिकोन मांडलाय की नाईट लाईफ आणि पब संस्कृतीमुळे स्वैराचार वाढतोय आणि तो तरुणांच्या भविष्यासाठी एक धोका आहे.
हा अर्थातच स्रोतात मांडलेला एक दृष्टिकोन आहे, पण त्यांनी याला मानसिक ताणाचे कारण मानलं आहे. बरं, आता या अंधकारमय चित्रातून बाहेर पडायचा मार्ग काय? तर अहवालात यावर काही ठोस उपाय सुचवलेत. पहिलं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन, योग आणि आध्यात्मिक केंद्रे सुरू करणं. दुसरं, फक्त मेडिकल किंवा इंजिनिअरिंग हेच जग नाही, तर इतरही अनेक चांगले करिअर पर्याय आहेत हे समजून घेणं. आणि तिसरं म्हणजे शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिक्षक-पालक संवाद वाढवणं. थोडक्यात सांगायचं तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यावरचा अंतिम उपाय कुटुंबातूनच सुरू होतो. अहवालात कुटुंब प्रबोधन या संकल्पनेवर खूप जोर दिलाय. भारतीय कुटुंब व्यवस्थेचा जो मूळ आधार होता, मनमोकळा संवाद, तो पुन्हा प्रस्थापित होणं गरजेचं आहे. कोणतंही अपयश आलं तरी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, हा विश्वास मुलांना मिळणं सर्वात महत्त्वाचं आहे. आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण थांबण्यापूर्वी एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. मानवी जीवनाचं मूल्य हे कुठल्याही मार्कशीट किंवा परीक्षेतील गुणांपेक्षा खूप मोठं आहे. मग समाज म्हणून आपण यशाची अशी व्याख्या कशी तयार करू शकतो जिथे कोणत्याही विद्यार्थ्याला अपयश आलं तरी तो जीवनाचा शेवट वाटणार नाही? यावर सर्वांनी मिळून गांभीर्याने विचार करण्याची वेळ नक्कीच आली आहे. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.